मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेत। गेल्या तासाभरापासून राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण पाहतोय स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं सांगण्यात येत आहे आणि मागील काही महिन्यांपासून ठाकरे कुटुंबात ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या भेटीगाठी पाहता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीत राजकीय युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर याआधी कधी हे ठाकरे बंधू भेटले होते त्यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण बघतोय 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधातील मेळाव्यामध्ये ते एकत्र आले होते। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते। नंतर 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। तर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। तर 5 ऑक्टोबरला मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाल्याचं आपण पाहिलं होतं। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय आज 6वी भेट या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये होते। कुठेतरी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट होते असं बोललं जातंय। तर त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? निश्चितच गेल्या तासाभरापासून जे राज ठाकरे आहेत ते मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर राजकीय चर्चांना जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। जर का युती आपल्याला करायची असेल तर नेमकी पुढची रणनीती कशी असणार आहे, जागा वाटपाचं काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती चर्चेला आता सुरुवात झालेली आहे। जर का पाहिलं तर याआधी उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरेंच्या घरी गेले होते, शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते आणि दोन्ही नेत्यांमध्ये जे आहेत ते जवळपास 1.5 ते 2 तास जे आहेत ते बंद दाराआड चर्चा झाली होती। मराठीच्या मुद्द्याला घेऊन हे जे दोन बंधू एकत्र आले होते त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी ज्या आहेत त्या या दोन सूरज तुमच्याकडून अधिक माहिती या संदर्भात घ्यायची आहे। खरं तर ही भेट फारच महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडून आपण घेणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।